बंद करता येतील पण विचार थांबवता येणार नाहीत. हे सडेतोड शब्द आहेत महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक विठ्ठल कागणे यांचे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात सरकारची पोलखोल केली म्हणून एका शिक्षकाचा आवाज दाबला जातोय का? कागणे सरांचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब होण्यामागे अदृश्य हात कोणाचा? आणि सुजात आंबेडकरांनी सरकारला नेमकं काय ललकारलंय? पाहूया आजच्या विशेष भागात. शिक्षकाची मुस्कटदाबी की सरकारची भीती? विठ्ठल कागणे सर नेमके कोण आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर विठ्ठल कागणे हे परभणीतील एक अत्यंत नामांकित आणि अनुभवी शिक्षक आहेत. ते स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची स्पर्धा परीक्षा केंद्रे विस्तारलेली असून हजारो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. केवळ शिकवणेच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडेतोड प्रहार करण्यासाठी ते ओळखले जातात. मग असं काय घडलं की त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटच बंद झालं? तर नाशिक मधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राजकीय धागेदोरे समोर येत असताना कागणे सरांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलखोल केली होती. या व्हिडिओ नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बॅन करण्यात आले. यावर कागणे सरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत होतो, व्यवस्थेला जाब विचारत होतो. जर सत्य बोललो तर अकाउंट बंद होत असतील तर आम्ही अधिक ताकदीने मैदानात उतरू. या प्रकरणाची दखल आता राजकारणातूनही घेतली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट परभणी गाठून विठ्ठल कागणे सरांची भेट घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला. सुजात आंबेडकरांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल त्याचा आवाज दाबला जातोय. भाजप सरकारला नेमकी भीती कशाची वाटते? यापूर्वी कॉमेडियन पुलकित मनी याचे रील हटवले गेले आणि आता विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शिक्षकाचे अकाउंट बंद केले जाते. हे शुद्ध हुकुमशाही आहे. सुजात आंबेडकरांनी सरकारला थेट आवाहन दिलंय की सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यापेक्षा खरात प्रकरणात अडकलेल्या मोठ्या माशांना गजाआड करून दाखवा. आज शिक्षक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज अशा पद्धतीने दाबणे कितपत योग्य आहे? या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणासाठी प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा थेट बातमी.